कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण बनणार यासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे। अशामध्येच गट नोंदणी करण्यासाठी कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक नवी मुंबईतल्या कोकण भवनमध्ये दाखल झालेत। शिवसेनेचे 53 नगरसेवक एकाच बसने कोकण भवन इथे आले, तर मनसेचे 5 आणि शिवसेना उभाठा गटाचे मनसेला जाऊन मिळालेले 2 असे 7 नगरसेवक गट नोंदणीसाठी इथे आलेले आहेत। शिवसेनेने कल्याणमध्ये आपला महापौर बसावा यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे, तर शिवसेनेचे 53 नगरसेवक विजयी झाले असून त्यांना आणखी 9 नगरसेवकांची आवश्यकता आहे। यासाठी मताधिक्याची जुळवाजुळव शिवसेनेकडून सुरू झाली आहे। अशामध्ये शिवसेना उभाठाचे 2 नगरसेवक हे नॉट रिचेबल झालेत। मनसे नगरसेवकांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे। तर शिवसेना शिंदे पक्षाला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। मनसे नगरसेवक कोकण भवनमध्ये आत असतानाच शिवसेनेचे नगरसेवक आले। कुणी विकासाला पाठिंबा देत असेल तर त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। तुम्हाला महायुतीला समर्थन देऊ इच्छित आहात का, तसं काही कळतंय का? जे आम्हाला समर्थन देणार असतील त्यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागतच करू। महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं या कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर होणार आहे। सर, मनसे पण नगरसेवक आज तुमच्या सोबत आलेले आहे, त्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे का? एका सोबत लक्षात घ्या, हा वरिष्ठ निर्णय घेणार आहेत, पण आम्ही महायुतीचा महापौर बसवणार आहे या महापालिकेवर। बाकी पक्षातील नगरसेवक सोडण्याचे आरोप होत आहेत। नाही, आरोप करणारे करत असतात, पण आमचा 53 शिवसेना पक्षाचा गट आहे, तो गट आम्ही इथे करण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्हाला मी नक्कीच सांगू इच्छितो की या महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आहे। कल्याणमध्ये कुणाचा महापौर बनणार याची उत्सुकता आता वाढत चालली आहे। शिवसेना नेते श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के कोकण भवनमध्ये नगरसेवकांसोबत दाखल झाले। मनसे नगरसेवकही गट नोंदणीसाठी कोकण भवन इथे आलेत। विशेष म्हणजे कोकण आयुक्तांच्या केबिनमध्ये श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, राजू पाटील हे एकत्र बसल्यामुळे सर्वांच्याच भुवया या उंचावल्या आहेत। मनसे शिवसेनेला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर आपण बघतोय की मनसेचे राजू पाटील हे कोकण भवनामध्ये दाखल झाले आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के देखील कोकण भवनाच्या आयुक्तालयामध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत राजू पाटील बसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडे। विनय, काय घडामोडी घडतात? नक्कीच घडामोडींना खूपच मोठ्या प्रमाणात वेग आलेला आपण बघतोय की ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा महापौर बसण्याच्या अनुषंगाने भाजपला बाजूला सारून एकनाथ शिंदेची शिवसेना आपला महापौर बसण्याच्या प्रयत्न या ठिकाणी होत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। कारण आता कोकण विभागीय आयुक्तालय कार्यालयामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर मनसेचे जे 5 नगरसेवक आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। एका बाजूला त्यांची नोंदणी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, त्याचबरोबर मनसेचे नेते राजू पाटील हे तिघही एकाच दालनामध्ये बसलेले आहेत आणि तिघांच्या मध्ये जी चर्चा सुरू आहे त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की ही गणिताची जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो यावरून स्पष्ट होतोय। आपण जर गणिताचं आकड्याचं गणित बघितलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे एकूण 53 नगरसेवक आहेत, तर मनसेचे 5 नगरसेवक आहेत। त्याचबरोबर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक आहे आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत। त्याचबरोबर इतर ज्याचे उभाटाचे जे 4 नगरसेवक कालपासून नॉट रिचेबल आहेत ते 4 नगरसेवक जर एकत्रित्या जर एकत्र आणले तर मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा महापौर या ठिकाणी म्हणून कल्याण डोंबिवली बसू शकतो आणि तशाच अनुषंगाच्या चर्चा या ठिकाणी सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते। नरेश म्हस्के फक्त थोड्या वेळासाठी बाहेर निघालेत आणि त्या जिथे गट नोंदणी सुरू आहे त्या ठिकाणी ते पोहोचले आहेत। मात्र एकंदरीत मनसे शिवसेना यांच्या ज्या बैठकांचं सत्र सुरू आहे त्यावरून हे चित्र स्पष्ट दिसतंय की एकनाथ शिंदे हे मात्र भाजपला बाजूला सारून आपला महापौर बसवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे। निश्चितच विनय, आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये आणखी एक बातमी अशी होती की राजू पाटील देखील कोकण आयुक्तांच्या केबिनमध्ये बसलेले होते, नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह, त्यामुळे तिथे काय घडामोडी घडतात?
नक्कीच आपण पाहिलंय जो फोटो आपण बघतोय तो फोटो आहे कोकण विभागीय आयुक्तांच्या दालनाच्या इथला कॉन्फरन्स हॉल मधला हा फोटो आहे आणि त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, त्याचबरोबर मनसेचे नेते राजू पाटील हे तिघजण एकत्रित्या तब्बल गेल्या अर्धा तासाहून अधिकचा काळ झाला यांच्यामध्ये खलबत सुरू आहे, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की मनसे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही कुठेतरी एकत्र या महापौर निवडणुकीमध्ये येण्याची चिन्ह दिसत आहेत आणि तशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि तशा पद्धतीचा फोटो देखील बाहेर आलाय. त्यामुळे तब्बल अर्ध्या तासाहून अधिकचा काळ ह्या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याच्यातून नक्की काय बाहेर निघतं, आणखीन यांचा गट वेगळा स्थापन होतोय का, एक वेगळी आघाडी तयार होते का आणि ती आघाडीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा महापौर या ठिकाणी बसतोय का, त्याच अनुषंगाने ही सगळी चर्चा सुरू असल्याचं माहिती मिळते. निश्चितच विनय, काही वेगळं समीकरण तयार होत आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.